गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। गीते अद्यापही नाशिक विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम। मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही, गीतेंची स्पष्ट भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदेंनी आज संध्याकाळी 7 वाजता तातडीची बैठक बोलावली। नंदनवन निवासस्थानी नाशिकच्या बंडखोरीवर चर्चा, तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष। विधान परिषद निवडणुकीमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर, निवडणूक धनदांडग्यांची झालेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत पाटलांचा महायुतीलाच घरचा आहेर, राजूरकरांच्या प्रचाराकडे पाठही फिरवली। अतुल लोंढेंनी भाजपवरती केलेला आरोप काँग्रेस नगरसेवकांनाच फेटाळला। भाजपकडून नागपुरातील नगरसेवकाला 10 लाखांची ऑफर दिल्याचा लोंढेंचा आरोप। पुरावा असेल तर बोला, काँग्रेस नगरसेवक संजय महाकळकर यांचा घरचा आहे। पुणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होताच काँग्रेसमधला अंतर्गत वाद पेटला। अरविंद शिंदे यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, तर कुणाशीही चर्चा न करता पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचाही आरोप। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट, काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांची निवडणुकीतून माघार। नागपुरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याची माहिती। काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर उद्या नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार। भारताच्या राजकीय इतिहासामध्ये 12 वर्षांचा मोदी पर्व, मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम। नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला। मोदी आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन दिल्लीमध्ये सुनेत्र पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ध्वजारोहण संपन्न। अजितदादांच्या आठवणीमध्ये सुनेत्रा पवार भावूक। गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भात केलेल्या विधानावरती भाजपच्या वरिष्ठांची नाराजी। पंजाबमधील महाजनांची भूमिका वैयक्तिक, पक्षाची भूमिका नाही, सूत्रांची माहिती। मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला। सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, पांढरे पट्टे मारणाऱ्याच्या तोंडाला काळं फासलं जाणार। जैन धर्मगुरूंसाठी रंगवलेल्या रस्त्यांवरून मनसेचा इशारा। घाटकोपरच्या पांढऱ्या पट्टीनंतर आता नोकरीतही मराठी माणसावर अन्याय। नोकरीच्या जाहिरातीमध्ये ओनली गुजराती मारवाडी असा उल्लेख। मराठी एकीकरण समिती आक्रमक, संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी। लातूरमध्ये बैल दगावल्यानं शेतकऱ्यावर पत्नीला नांगराला झोंपण्याची वेळ। व्हायरल व्हिडिओवरती मुख्यमंत्र्यांची तत्परता, जिल्हाधिकाऱ्याला सांगत शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून दिला। वाढत्या तापमानामुळे विदर्भातल्या शाळा उशिरा सुरू होणार। विदर्भातील शाळा 22 जून पासून सुरू होणार, तर राज्यातल्या उर्वरित शाळा 15 जून पासून सुरू होणार। शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। मुंबई, पुणे, कोकणासह 30 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट। राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता। अकोल्याच्या अकोटमध्ये खतासाठी रात्रीपासून शेतकऱ्यांच्या रांगा। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती युरियासह इतर खतांच्या मागणीमध्ये वाढ। जिल्ह्यामध्ये खत टंचाईचं चित्र कायम। अमरावती जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवरती। एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार सुरू होत असल्याचा प्रकार। आरोग्य यंत्रणेवरती सवाल उपस्थित।